पर्यावरणीय व्यवस्थापन एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट इयत्ता 9वी विज्ञान भाग 2 मधील हे प्रकरण याचा पहिला भाग आपण आज पाहत आहोत. बऱ्याचदा आपण आज खूप गारठा आहे किंवा आज खूप गरम होतं आहे अशा वाक्यांमधून आपल्या ठिकाणी असलेल्या हवामानाविषयी आपले मत व्यक्त करतो. म्हणजेच एखाद्या ठिकाणचे हवामान हे हवेच्या त्यावेळच्या स्थितीवर अवलंबून असते. वेदर डिपेंड्स अपॉन द प्रिवेलिंग कंडिशन्स ऑफ द एअर. त्यामुळेच हवा म्हणजेच वेदर व हवामान म्हणजेच क्लायमेट यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. हवा वेदर एखाद्या ठिकाणची ठराविक वेळेला असणारी वातावरणाची स्थिती. द कंडिशन ऑफ द ॲटमॉस्फिअर ओव्हर अ शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. हवा सतत बदलत असते. वेदर कॅन चेंज विदिन अ फ्यू मिनिट्स ऑर अवर्स. हवेत अल्पकाळ बदल होतात. वेदर डिस्क्राईब द फोरकास्ट ऑफ डे दॅट इज सनी, क्लाउडी, रेनिंग एक्सेट्रा. हवेचा संबंध हा निश्चित ठिकाणाशी व निश्चित वेळेशी असतो. वेदर इज डे टू डे फिनोमिनन इन अ स्पेसिफिक एरिया. या उलट प्रादेशिक हवामान क्लायमेट आता आपण अभ्यासू. नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे येणे व परत फिरणे या ऋतुचक्रावर आधारित असणारं भारताचं हवामान. इंडिया हॅज द मॉन्सून टाईप ऑफ क्लायमेट. प्रादेशिक हवामानातील फरक तुम्ही काश्मीर व राजस्थान या 2 ठिकाणातील राहणीमानातून सुद्धा अनुभवू शकता. यावरून प्रादेशिक हवामान किंवा क्लायमेट म्हणजे नेमकं काय, तर एखाद्या प्रदेशातील हवामानाच्या घटकांचा अभ्यास करून केलेलं निरीक्षण आणि काढलेली सरासरी. ॲव्हरेज वेदर ऑफ अ प्लेस ओव्हर अ पिरियड ऑफ मेनी इयर्स. हवामान सतत बदलत नाही. क्लायमेट डज नॉट चेंज कंटिन्युअसली. हवामानात बदल होण्यासाठी प्रदीर्घ काळ लागतो. क्लायमेट टेक्स व्हेरी लाँग टाईम टू चेंज. हवामानाचा संबंध हा मोठ्या प्रदेशाशी, उदाहरणार्थ मागच्या चित्रात आपण काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशाचं हवामान पाहिलं. त्यामुळेच हवामानाचा संबंध हा मोठ्या प्रदेशाशी व मोठ्या कालावधीशी असतो. क्लायमेट डिस्क्राईब द पॅटर्न ऑफ फूड पीपल ईट, टाईप्स ऑफ क्लॉथ्स दे वेअर अँड टाईप्स ऑफ होम दे लिव्ह. हवामानावर परिणाम करणारे घटक. वेदर रिलेटेड और क्लायमेटिक फॅक्टर्स. तापमान टेम्परेचर, वातावरणीय दाब ॲटमॉस्फेरिक प्रेशर, सूर्यप्रकाश सनलाईट, ढग क्लाउड्स, आर्द्रता ह्युमिडिटी, पर्जन्य रेनफॉल या सर्व घटकांचा हवामानावर परिणाम होत असतो. वेधशाळा ऑब्झर्वेटरीज. एखाद्या ठिकाणचे हवामान ठरवित असताना त्याच्या विविध अंगांचा अभ्यास करावा लागतो. त्यांचे निरीक्षण करून नोंद ठेवण्यासाठी जगातील बहुतेक देशांनी हवामान खाते स्थापन केले आहे. यांना वेधशाळा असे म्हणतात. मोस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड हॅव एस्टॅब्लिश्ड मिटिओरॉलॉजी डिपार्टमेंट्स फॉर मेकिंग अँड रेकॉर्डिंग द ऑब्झर्वेशन ऑफ क्लायमेटिक चेंज. दिस इज कॉल्ड ऑब्झर्वेटरीज. हवामानशास्त्र मिटिओरॉलॉजी. हवेतील विविध घटक, निसर्गचक्रे, पृथ्वीच्या भौगोलिक हालचाली व हवामान या सर्वांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास व विश्लेषण म्हणजे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. द सायन्स दॅट स्टडीज द इंटररिलेशनशिप बिटवीन द व्हेरियस कंपोनंट्स ऑफ एअर, नॅचरल सायकल्स, जिओलॉजिकल मुवमेंट्स ऑफ द अर्थ अँड क्लायमेट. भारतीय हवामान खाते इंडियन मिटिओरॉलॉजी डिपार्टमेंट याची स्थापना 1875 सिमला येथे झाली. इट इज फाउंडेड बाय द ब्रिटिश इन 1875 ॲट शिमला. याचं मुख्य कार्यालय पुणे येथे आहे, तर प्रादेशिक कार्यालय मुंबई, कलकत्ता, चेन्नई, नागपूर आणि दिल्ली या ठिकाणी आढळून येतात. हवामान खात्याचे कार्य म्हणजे 24 तासात 2 वेळा हवा कशी राहील याचे नकाशे तयार करणे. Maps are prepared and published
twice in every 24 hours. हवामान खात्याचे संशोधन. रडारच्या मदतीने हवामान अंदाज, पाऊस, भूकंप याविषयी पूर्वकल्पना देणे. प्रेडिक्शन्स रिगार्डिंग कॅलॅमिटीज लाईक हेवी रेनफॉल, सुनामी एक्सेट्रा. इनसॅट व जीसॅट सारखे उपग्रह अवकाशात सोडून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीचे वेधशाळेत विश्लेषण करणे. ॲनालिसिस ऑफ द इन्फॉर्मेशन रिसीव्ड फ्रॉम द सॅटेलाइट्स विथ द हेल्प ऑफ ऑब्झर्वेटरीज. मान्सून प्रारूप व हवामानाचा अंदाज. मॉन्सून डिटेल अँड क्लायमेट प्रेडिक्शन. 1990च्या दशकात डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांच्या पुढाकाराने जगभरातील हवामानाशी संबंधित 16 घटक, या 16 घटकांमध्ये एअर टेम्परेचर, प्रेशर म्हणजे हवेचे तापमान, दाब, विंड स्पीड म्हणजेच हवेचा वेग या सर्वांचा विचार करून मान्सूनचे प्रारूप बनवण्यात आले. 1990 ते 2002 पर्यंत हे प्रारूप वापरले जात होते. सध्या IITM इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिओरॉलॉजी तर्फे नवीन प्रारूपे तयार केली जात आहेत. या मान्सून प्रारूपाचे म्हणजेच मान्सून मॉडेलचे 3 प्रकार आहेत. संख्यात्मक प्रारूप मॅथमॅटिकल मॉडेल, समुच्चित प्रारूप हॉलिस्टिक मॉडेल आणि सांख्यिकी प्रारूप स्टॅटिस्टिकल मॉडेल. संख्यात्मक प्रारूप म्हणजे ज्या प्रारूपामध्ये परम संगणकाच्या मदतीने हवामानाची चालू निरीक्षणे वापरून गणिती प्रक्रिया केल्या जातात. डाटा अबाउट करंट क्लायमॅटिक पॅरामीटर्स इज मॅथमॅटिकली ॲनालिसिस विथ द हेल्प ऑफ द परम सुपर कॉम्प्युटर. शेजारच्या आलेखामध्ये आपण भारतातील पावसाची स्थिती आलेखाच्या रूपात दर्शवलेली पाहू शकतो. समुच्चित प्रारूप. यात अनेक प्रारूपांमध्ये वापरण्यात आलेल्या ज्या घटकांचा मान्सूनवर प्रभाव जास्त आहे अशा घटकांना गृहीत धरून एकत्रित अंदाज देण्यात येतो. इन दिस मॉडेल predictions are based upon those parameters used in other models which have the greatest effect on the monsoon. भारतातील पर्जन्यमानाची स्थिती शेजारच्या नकाशात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कशी असेल हे दिसून येते. सांख्यिकी प्रारूप. मागील काळात विविध प्रदेशात गतवर्षीचा मान्सून कसा होता यांचा अभ्यास करून सद्यस्थितीत मान्सून कसा असेल याचा अंदाज लावला जातो. द स्टडी ऑफ द नेचर ऑफ द मान्सून रेनफॉल ऑफ सेव्हरल इयर्स विथ द हेल्प ऑफ these predictions आर मेड अबाउट द मान्सून इन द प्रेझेंट कंडिशन. शेजारील आलेखामध्ये सुद्धा या मान्सूनची स्थिती दर्शवलेली आहे. यामध्ये लाल अक्षरात मान्सून संदर्भात केलेलं भाकीत फोरकास्ट, तर निळ्या अक्षरात किंवा निळ्या रंगामध्ये ॲक्च्युअल रेनफॉल म्हणजेच खऱ्या अर्थाने पर्जन्यमानाची स्थिती इथे दर्शवली गेलेली आहे. अशा रीतीने पर्यावरणावर परिणाम करणारे हवामान आपण येथे अभ्यासले. या पुढील भागात आपण घनकचरा व त्याचे व्यवस्थापन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट पाहणार आहोत.